आज आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार उमेदवार महेश गवळी यांच्या प्रचारादरम्यान आपण आज भुलाभाई देसाई रोड, पेढे रोड ह्या परिसरामध्ये आपण आलेलो आहेत। आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की हा जो विभाग आहे हा उच्चभ्रू लोकांचा विभाग आहे, तर त्या संदर्भात आपण त्यांचं मत आपण जाणून घेऊया। गवळी साहेब, आता सकाळपासून आपला जो प्रचार पेढे रोड, भुलाभाई देसाई रोड या उच्चभ्रू वस्तीचा हा परिसर आहे, तर ह्यामध्ये प्रचार करताना आपल्याला काय अनुभव आले? प्रामुख्याने गेले 4 दिवसापासून ह्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि मी हा प्रचार खाली ग्राउंडवरनं मी ह्या प्रचाराची सुरुवात केली। सुरुवातीचे 2 दिवस मी ग्राउंडला असताना मला खूप नाना प्रकारच्या समस्या यांच्या जाणवल्या। प्रत्येक रहिवासी काही ना काहीतरी तक्रार, या विभागात गेले 10 वर्ष काही काम झालं नाही अशी तक्रार करत आहे। त्या सगळ्या तक्रारांची नोंद मी लिहून घेतलेली आहे आणि गेले 2 दिवस मी पेढे रोड, अल्टमन रोड, हा भुलाभाई देसाई रोड इथे मी सध्या आता उपस्थित आहे। तिथेही मला प्रामुख्याने फुटपाथचा प्रश्न असू दे, पार्किंगचा प्रश्न असू दे, प्रेशरने पाणी न येणं असू दे, या कोस्टल रोड असू दे। जसं मी काल महालक्ष्मीला गेलो होतो, तर महालक्ष्मीलासुद्धा त्या दर्यासागर दर्यानगरच्या इथून जो पाण्याचा प्रश्न, जो सांडपाणी जे लोकांच्या घरामध्ये येतं, लोकांच्या गटारामधलं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये प्रवर्तित होतं, या बऱ्याच काही समस्या मी लोकांकडं पाहिला आणि लोकांना कुठेतरी आता एक आशा वाटते की गेले 10 वर्षानंतर पुन्हा एकदा कोणतरी आम्हाला एक चांगला असा उमेदवार एक नगरसेवक रूपामध्ये भेटेल असं लोक आता आशा व्यक्त करतात आहे। प्रत्येक ठिकाणी मला भरघोस समर्थन, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद, तरुणांची साथ आणि परमेश्वराचा आशीर्वाद हा मला भेटत चाललेला आहे। माझी एवढीच विनंती आहे की आपण प्रत्येक उमेदवाराला एक संधी दिली पाहिजे। काही असतं की जसं आपण बदल करत नाही आणि म्हणून लोक बदलत नाही, प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही जिंकून येणारच, पण ग्राउंडला जर पाहिलं तर सध्या परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि म्हणून लोकांना कुठेतरी एक माझ्याकडनं अपेक्षा आहे, जर पुढील भविष्यामध्ये लोकांनी जर मला ही संधी दिली तर मी नक्की त्यांच्या अपेक्षा पूर्ण करीन। पुढच्या 5 वर्षामध्ये मी त्यांची सेवा करीन, त्यांना कधीही तक्रारीची मी संधी देणार नाही असं मला वाटतं। आणि मी पुन्हा एकदा समस्त जनतेने मला दिलेल्या भरपूर प्रतिसादाबद्दल मी या 214च्या प्रभागाच्या समस्त जनतेचं मी मनापासून आभार मानतो। त्यांचे आशीर्वाद मला भेटलेले आहेत, त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो। सावंत, आपण काय सांगणार? आम्ही उच्चभ्रू वस्तीत, खास करून मी या विभागात स्थानिक आहे, तर आम्ही महेश गवळी यांना फिरवताना आम्हाला असं जाणवलं की कोस्टल रोड हा जो नेपेन्सी रोडवरून एक्झिट होता, तो कोस्टल रोड आज इथून टाटा गार्डनच्या इथून एक्झिट करण्यात आला, त्याबद्दल लोकांची फार तक्रार आहे। तर आम्ही त्यांना पूर्णपणे समर्थन दिलं आहे की आम्ही निवडून येऊ अथवा न येऊ, परंतु संपूर्णपणे महेश गवळी व त्यांची टीम व वॉर्ड क्रमांक 214चे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते हे ब्रिज कँडी असोसिएशनच्या सोबत आहेत। त्यांना भेडसावणारा जो पार्किंगचा प्रश्न आहे, त्यांना पेडिट्रेशन क्रॉसिंगचा जो प्रश्न आहे, तसेच त्यांना सिनियर सिटीजनचा जो प्रश्न आहे, त्याही समर्थन आम्ही त्यांना हे केलेलं आहे। आणि इथून पुढे आम्ही त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही त्यांना लिखित तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगत आहोत की आम्ही संपूर्णपणे काँग्रेसचे 214 क्रमांकाचे कार्यकर्ते महेश गवळीजी व आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत। हे होते इकडच्या ज्या समस्या या लोकांनी जाणलेल्या आहेत आणि इकडचे जे रहिवाशांचे जे असोसिएशन आहे यांचे ज्या काही समस्या आहेत त्या भविष्यामध्ये सोडवली जाणार असे काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 214चे जे उमेदवार त्यांनी सांगितलेले। पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई।